ही अशी डाळ मांडलेली आहे. तर ही आहे चण्याची डाळ. ही अशी शिजलेली आहे ही डाळ. तर ही मांडली आहे चण्याची डाळ कुकरमध्ये. तर मी तुम्हाला पूर्ण रेसिपी दाखवणार आहे दाल चहाची. 10-12 मिरची कट करून घेतलेली आहे लंबे आकारामध्ये. पातळ कांदे चिरलेले आहे 2. आणि हे आहे तेजपान. हे आहे थोडा खडा मसाला, जे आपल्याला भातासाठी लागणारं साहित्य आहे हे वाला. हे घेतले आहे तांदूळ. हे 2 मोठे मोठे वाटी तांदूळ घेतलेले आहे, जे आम्हाला 5 जणांना भात लागणार आहे. तर मी त्या अकॉर्डिंग एवढे तांदूळ घेतलेले आहे. तर मी आता तांदूळला पहिले अगोदर वॉश करून घेते आणि त्याची इकडे तोपर्यंत छान तडका सुरू आहे. आणि असं 1 स्पून आणि 2 स्पून म्हणजे 1.5 स्पून त्यांनी असं लसूण जिरे याच्यामध्ये वापरलेलं आहे. एवढं मीठ घेतलेलं आहे. जेवढं आपल्याला लागतं स्वादनुसार आपण तेवढं मीठ घ्यायचं. आणि गॅसची फ्लेम बिलकुल मीडियम आहे. खूप मोठा पॉवर पण नाही आहे आणि लहान पण नाही आहे. तर मीडियम फ्लेमवर ठेवलेलं आहे. थोडं असं पाणी सोडत आहे. ग्लासभर पाणी टाकलेलं आहे त्यांनी. तर परत अजून 1 ग्लास घेतलेला आहे. तर हा 3रा ग्लास. तोपर्यंत भाताच्या पाण्याला उकळी येतपर्यंत मी तोपर्यंत असे तांदूळ धुवून घेत आहे. आता याला 3 वेळा अगोदर वॉश करून घेते. तर तांदूळ असे धुवून घेतलेले आहे मी. असे तांदूळ सोडून देते याच्यामध्ये. थोडं पाणी टाकलेलं आहे याच्यामध्ये, कारण की थोडं तांदळाला कमी म्हणजे 3.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे याच्यामध्ये. आणि हे बघा आता झाला आहे कुकर. असं भात आपला रेडी झालेला आहे. आता मी तुम्हाला खोलून जेव्हा दाखवेल तेव्हा तुम्ही नक्की बघा. आता करत आहे वरणाची तयारी. आणि कढईत आता आहे आपलं तेल. ना आता हे वरणासाठी घेतलं आहे तेजपान. हे बिलकुल थोडाच खडा मसाला घेतलेला आहे. हे आहे मटन मसाला, जो आपला काळा मसाला राहतो तो. हे आहे जिरा पावडर. मीठ घेतलेलं आहे. तिखट घेतलेलं आहे थोडं. आणि हे आहे थोडी हळद. सांगितलं ते आणि थोडा खडा मसाला घातलेला आहे.
थोडं गरम झालेलं होतं. तर आपले थोडे टेस्ट पण थोडे असे काळपट झालेले आहे, पण काही प्रॉब्लेम नाही. सचिनच्या हाताला अशी खूप छान टेस्ट आहे, दळलं तरी पण खूप छान टेस्ट होते हाताला. मी टाकून तर थोडं लसूण जिरं, हे थोडं लसूण जिरं मी पण त्यांना थोडीशी हेल्प करते. बनवता मला पण येते, पण ते कसं काय आहे की माणसांच्या हाताला थोडी जास्त टेस्ट येतं, कारण की ते बाय चान्स एखाद्या वेळा स्वयंपाक करतात. तर हे टमाटरचा पेस्ट आपण आता टाकलेलं आहे याच्यामध्ये. तर हे झालं आहे थोडं आपलं रेडी, कारण की आज सेमीफायनल आहे, मॅच सुरू आहे. तर सचिन थोडे गेले आहे टी व्ही बघासाठी. मी म्हटलं तोपर्यंत त्यांनी मला थोडं पाहायला सांगितलेलं आहे. तर हे आपले मसाले जे मी काढून ठेवलेले आहे, आता हे पूर्ण याच्यामध्ये असे ॲड करत आहे. थोडंसं पाणी सोडत आहे, जे आपलं तिखट वगैरे गळणार नाही. परत याला अजून 5 मिनिट होऊ देते. गॅसची फ्लेम थोडी बारीक आहे, तर 5 मिनिट असं ठेवायचं याला. आणि त्यानंतर मग आपण आपली जे चण्याची डाळ आहे ते याच्यामध्ये जाण्यासाठी वाट बघत आहे. 5 मिनिट झालेले आहे आणि याच्यामध्ये टाकलेली आहे याची चना डाळ. आणि आता 2 चण्या बटाटा भरपूर काही तरी राहते, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे. हे पाणी बनवतो. आणि आता हे सचिन टाकत आहे इकडे छान. तर हे आमचे आचारी आहे, हे आचारी आहे दालच्या, पावभाजी आणि अशी पण काही भाजी वगैरे. खरंच त्यांच्या हाताला खूप छान टेस्ट आहे. हे टाकलेली आहे कोथिंबीर, जे सचिन फायनल दालच्यामध्ये सिक्सर मारलेला आहे. तिकडे आपली मॅच सुरू आहे आणि इकडे सचिननं दालच्यामध्ये सिक्सर मारले आणि खरंच खूप छान बनवतात. रुवन कसा झाला? बघ बरं, खाऊन बघ बघ, सांग बरं कसा झाला, कसा झाला. हा बघा बघ. तर फायनली झाला भात आणि दालच्या रेडी. आणि खरंच सचिनच्या हाताला खरंच खूप सुंदर टेस्ट आहे, खूप छान बनवते. माणसं कशी एकच वेळा बनवते, पण खूप मनातून आणि अंतरात्मातून बनवतात. तर त्यामुळे खरंच त्यांच्या हाताला खरंच खूप छान टेस्ट. आणि तसेच सचिन पावभाजी पण सुद्धा, जर कधी त्यांनी जर एखाद्या वेळा जर पावभाजी बनवेल तर ते कशी बनवतात मी तुम्हाला नक्की सांगेल. आणि खरंच ते पावभाजीची टेस्ट खरंच खूप छान आहे. माझ्या घरी तर सर्वजण नाव घेतात, की म्हणतात की बाहेरसुद्धा अशी भाजी एवढी टेस्टी मिळत नाही असं म्हणतात. तर कधी जर त्याने जर पावभाजी वगैरे बनवेल तर मी तुम्हाला नक्की ती रेसिपी नक्की शेअर करेल. तर अशा प्रकारे आजचा ब्लॉग इथेच खतम करते. सर्वांना गुड नाईट. तर माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका आणि माझं चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला सर्वांना बाय बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम.